मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, काल आपण पाहिलं की अवनी राजाच्या घरी अगदी म्हणजे तिच्याही नकळत परत आली आहे आणि आता हे सगळं तिने एक्सेप्ट केलंय आणि आजचा एपिसोड मस्त म्युझिकल दाखवलाय. बघत राहा बाई तुझा आशीर्वाद. अप्रतिम एपिसोड आहे आजचा. तर आता अवनी आल्या आल्या सगळेजण तिला विचारत असतात, तो पाण्या आणि धन्या, वहिनी तुम्ही कुठे गेला होतात? आणि आता तो पाण्या म्हणतो, तुमच्या खांद्यावर पिशवी काय, बॅग घेऊन कुठे गेला होतात तुम्ही? यशोदा पटकन बाजू सांभाळून घेत होती आणि म्हणतो, अरे ते ना त्या मैत्रिणीकडे पुस्तक आणायला गेला होता. यशोदा त्याला पण खोटं बोलायची सवय लागली बघा राजासारखी. तो सांगतो सगळ्यांना त्या पुस्तक आणायला गेल्या होत्या म्हणून त्यांच्या खांद्यावर बॅग आहे. हो हो ना अवनी. अवनी पण आता होला हो म्हणते बरं का. काही झालं तरी पण यांना सांगायचं नाही या अण्णाला खरं खरं. अवनी परत आल्यामुळे या आत्याचं नाक जळालं ना. आत्या आणि तो काका असे लांबून सगळा तमाशा बघताय बरं का. शेवटी यशोदाने अवनीला घरात नेलंय, तिची बॅग घरात नेली आहे. पण अवनी आणि राजा थोड्या वेळ एकमेकांशी बोलतात बरं का. यशोदा पटकन ती बॅग घरात घेऊन जातो आणि अवनीच्या रूम मध्ये ठेवतो. राजा आता अवनीला म्हणतो, सगळे गेल्यावर साक्षात विठुरायाला पण वाटते की तुम्ही या घरात परत यावं. तुमच्या स्वप्नाच्या पाठीशी उभी राहणारी माणसं इथेच आहेत या घरात. हेच घर तुमचं पंढरी आहे आता. अवनी आता मनात विचार करते, या घराला बाईचा आशीर्वाद हवा म्हणून मला या घरात पाठवलंस विठुराया, का या बाईला या घराचा आशीर्वाद हवा म्हणून मला इथे आणलंस? काय माहिती, देवालाच माहिती हे सगळं. रामकृष्ण हरी असं म्हणून आता एक वृद्ध दाम्पत्य यांच्या समोर आलंय बरं का. साक्षात जसं काही विठुबाई आणि रुक्मिणी. मंडळी, त्यांनी असं भासवलंय बरं का आपल्याला, जणू काही साक्षात विठोबा आणि रुक्माईच आले आहेत अवनीला काहीतरी संदेश देण्यासाठी. आता त्या आजी येतात समोर, म्हणजे त्या काकू म्हणा आजी म्हणा काय म्हणायचं ते म्हणा. त्या म्हणतात, काय ग पोरी, कसल्या विवंचनेत पडली आहेस? आता ते दुसरे ते काका म्हणतात, अगं बेटा काळजी करू नकोस, तो आहे ना, तो अख्ख्या जगाचा भार सांभाळतोय. आता ती काकू म्हणते, होय तर तुमचं घर आणि संसार सांभाळणार नाही का विठुराया? आता अवनी म्हणते, हो. पण अवनी त्या दोघांना म्हणते, मला तर पंढरपूरला जायचं होतं, विठुरायाने मला येऊच दिलं नाही. आता ते काका म्हणतात, अरे बेटा असं काय करतेस, हवा चाले पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. आता त्या ताई आजी म्हणतात, अगं बेटा बाईचं घर हेच तिचं पंढरपूर. अगं बेटा ज्या विठुरायाचा तू शोध घेतेस तो तर तुझ्या घरातच आहे की, असं त्या राजाकडे बघून बोलतात बरं का. आणि त्या आजी आणि काकांनी म्हणजे आजी आजोबांनी अवनीला विठुरायाची मूर्ती दिली आहे सप्रेम भेट म्हणून. अवनी आता ती स्वीकार करते. आता त्या आजी म्हणतात, घे बेटा घे, ही विठुरायाची मूर्ती घे घे, तू रोज ह्याची पूजा कर. हा सांभाळ करेल तुमच्या संसाराचा. राजा आणि अवनीने त्या विठुरायाच्या मूर्तीला नमस्कार केलाय दोघांनी जोडीने. आता अवनी त्यांचे आभार मानणार तेवढ्यात ते आजी आजोबा समोरून गायब झालेले असतात बरं का. अरे एवढा भारी दाखवलाय हा सीन प्रेक्षकांनो, अंगावर काटा आलाय. म्हणजे परमेश्वराचीच इच्छा आहे की अवनीने ते घर सोडून जाऊ नये म्हणून. राजा अवनी इकडे तिकडे बघतात तर समोर कोणीच नाही. अचानक कसे काय बरं, कुठे गायब झाले हे? आता राजाला थोडं थोडं कळतं बरं का. राजा आता अवनीला म्हणतो, बघा अवनी, साक्षात विठुरायानेच तुम्हाला इथे आणलं. अहो विठुराया आणि रुक्मिणी तुमच्या सोबत आले हो साक्षात. अवनी आता स्माईल करते राजाकडे बघून. आणि खरंच की प्रेक्षकांनो, त्यांनी असं भासवलंय या सीनमध्ये, एवढं सुंदर वाटलंय बघा. आणि आता ते सगळं वारीचं वगैरे म्युझिक, पंढरीचं म्युझिक अप्रतिम दाखवलंय त्यांनी. आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल. मंडळी, माझ्याही रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका बरं का. अवनी आता त्या मूर्तीला खूप वेळ न्याहाळते, तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि राजा आता प्रेमाने तिचं घरात स्वागत करतोय. शेवटी अवनीचं नशीब तिला राजाच्याच घरी परत आणताय. ती म्हण आहे बघा प्रेक्षकांनो, या लग्नाच्या ज्या गाठी आहे ना त्या स्वर्गातच बांधलेल्या असतात. तसंच अवनी आणि राजाच्या बाबतीत झालेलं आहे नाही का. फक्त अवनीला या गोष्टीचा स्वीकार करायला जरा वेळ लागणार आहे, कारण ती राजावर प्रेम करत नाही ना, राजा तिच्यावर एकतर्फी प्रेम करतोय. अवनी आता घरात प्रवेश करत असते तेव्हा दाराबाहेर रांगोळी काढते आणि राजाला विचारते, दाराबाहेर रांगोळी बघते आणि राजाला विचारते, राजा अरे ही रांगोळी कोणी काढली रे? राजा म्हणतो, कोण काढणार, अण्णा आपले, अण्णा आमचे रॉकी द फादर आहेत ना, त्यांनी काढली आहे. नवीन नवीन काढतात काहीतरी. आता इकडे अण्णाने बांबू घेतलाय बरं का आणि तो पुसत असतात. धन्या आणि पाण्या म्हणतात, काय अण्णा कशाला काढून राहिले तो बांबू? अहो होळी नाही आज, आज वारी आहे. आता अण्णा म्हणतात, हा वारी आहे पण शाळा पण आहे, राजाची शाळा घ्यायची आहे मला. तेवढ्यात राजा अवनी येतात बरं का आणि अण्णाला ती विठ्ठलाची मूर्ती दाखवतात आणि म्हणतात की आत्ता एक काका काकू आले होते, त्यांनी मूर्ती दिली आम्हाला. अण्णा पटकन त्या मूर्तीला नमस्कार करतात आणि म्हणतात, वा वा वा, रामकृष्ण हरी, विठू रुक्माई आले आपल्या दारी. आता ते राजा सांगतो, हो अण्णा त्या वारकरी आजींनी दिली बरं का मूर्ती. आता अवनी म्हणते, अण्णा मी मूर्ती देवघरात ठेवते
आता अवनी देवघर बघते तर काय छान पूजा केलेली असते. अवनी म्हणते अरे वा, देवाची पूजा केली तुम्ही? अण्णा म्हणतो जे जे विठुरायाने सांगितलं ते सगळं केलं बरं का. रांगोळी काढली बरं का पोरी, अगं त्याच्यात रंग भरायचे राहिलेत. अवनी म्हणते भरूयात ना, आपण रांगोळीत रंग भरूयात आणि मूर्तीची प्रतिष्ठापना पण करूयात. अण्णा म्हणतात बरं माऊली, तू सांगशील तसं होईल बरं का. अवनीने आणि अण्णाने मिळून आता त्या रांगोळीमध्ये रंग भरलेत बरं का प्रेक्षकांनो. आणि इथून पुढे जवळपास सगळा एपिसोड म्युझिकल आहे आणि हा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला डिटेलमध्ये देते बरं का मी. मंडळी खूप मस्त दाखवलाय आजचा एपिसोड, टीव्हीवर बघायला मिस करू नका बरं का. अवनी आता सुंदर अप्रतिम रांगोळी काढते. इकडे पाण्याने धन्याने सगळ्यांनी मिळून तयारी केली आहे मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची. मूर्तीची प्रतिष्ठापना पूजा खूप आनंदाने आणि प्रेमाने केली आहे या सगळ्या परिवाराने. राजा पान्ह्या सगळेजण आता तयारी करताना दाखवलंय. राजाने ते हॅपीचं स्टिकर पुन्हा एकदा त्याच्या घरात लावलंय. इथे भजनं वगैरे म्हणतायत ते मूर्तीची पूजा सुरू असताना अवनीच्या हाताने पूजा केली आहे असं त्यांनी दाखवलंय. अवनीने अभिषेक केलाय अवनीने त्या मूर्तीला खूप छान असं अभिषेक वगैरे करून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे बरं का. दह्याचा दुधाचा मधाचा सगळा अभिषेक झालाय आणि आता हा अभिषेक सुरू असताना त्यांनी एक विठ्ठलाचं गाणं पण इथे ऐकवलंय आपल्याला. एक अभंग आहे, म्हणजे माझ्या परिचयाचा नाहीये तो अभंग, वेगळाच कुठला तरी अभंग आहे. जय जय रामकृष्ण हरी असं त्यांनी मध्ये मध्ये म्युझिक पण लावलंय. म्हणजे तो अभंग त्यांनी कंटिन्युअसली लावलेला आहे, त्यामुळे मस्त वाटलं. आता पूजा अगदी साग्र संगीत झालेली आहे. अवनी आता या सगळ्यांना आरती झाल्यानंतर आरती देते, प्रसाद देते आणि आता राजा देवाजवळ म्हणजे विठ्ठलाजवळ प्रार्थना करत म्हणतो बरं झालं विठुराया, अवनी मॅडमला तू परत घरी आणलंस. अण्णा आता चिडून म्हणतात राजाला, परत आणलं म्हणजे काय बोलतोय? नाही, त्या काय मैत्रिणीकडे कायमचे राहणार होत्या काय तिकडं? अण्णा म्हणतो नाही तसं नाही अण्णा, मैत्रिणीकडून लवकर घरी आल्या ना ते म्हणतोय मी. नाही म्हणजे विठ्ठल रुक्माईची प्राणप्रतिष्ठा कोणी केली असती ना मग. तसं तर मॅडम नसत्या तर विठ्ठल रुक्माई पण आपल्या घरी आल्याच नसत्या ना. आता अण्णाने शाळा घेतली आहे बरं का राजाची. आता अवनीमध्येच म्हणते यशादादा माझी बॅग. यशादादा म्हणतात ती पुस्तकाची बॅग ना, हा ती ठेवली मी अवनी, तुमच्या खोलीत ठेवली आहे. अवनी म्हणते आलेच मी ते नीट लावून. असं म्हणून अवनी आता तिच्या रूम मध्ये जाते. राजा लगेच म्हणत असतो आवरा आवरा, एकदम ओके मध्ये आवरा बरं का, तुमचंच घर समजा. अण्णा त्याला चापट मारतात मागून आणि म्हणतात समजा काय समजा, त्यांचंच घर आहे हे. अण्णा राजा आता याच्या पुढे असं बोलायचं नाही बरं का माझ्या सुनबाईला. राजा म्हणतो ओ अण्णा नीट सांगायचं असं मग मारायची काय गरज होती? अण्णा म्हणतात मारलं? अरे अजून मारलं नाही मला. आणा इकडे बांबू आणा रे, दाखवतो याला मारणं काय असतं ते. आता ये सीन जरा ओव्हर वाटला बरं का प्रेक्षकांना. तो अण्णा राजाच्या मागे ते काडी घेऊन त्याला जोरजोरात पायावर मारतात आणि त्याला ओरडत असतात काय पोरग आहे, त्यानं बायकोला त्रास दिला, माझी सुनबाई एकटी आली घरी. आता अवनी येते, अवनीला कसं तरी होतं बरं का. अवनी म्हणत असते अण्णा अहो त्याला मारू नका राजाला, ऐका ना अण्णा त्याची काही चूक नाहीये. पण यांचा गोंधळ चालू असतो. हे नेहमी मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतात ना, सगळे मिळून एक साथ बोलतात बघा. राजा मागे लपत असतो, आता यशादा त्याच्या समोर असतो. शेवटी अवनी म्हणते अहो अण्णा खरंच त्याचं चुकलेलं नाहीये. अण्णा म्हणतात अरे बघ राजा, आता पुण्यांदा असं केलं तर सोडणार नाही मी तुला. पाण्या जरा मजा घेतो बरं का. तो राजाचा नंतरचा भाऊ तो म्हणतो अण्णा सोडणार नाही काय, सोडणार नाही, सोडूच नका त्याला. काय अण्णा फक्त 2च फटके मारले तुम्ही त्याला, 2च फटके? अण्णा म्हणतात 2च मारले काय? आता पाण्या म्हणतो हो अण्णा 2च मारले फक्त. अण्णा आता पुन्हा राजाच्या पायावर मारायला लागतात. यशादा म्हणतो अरे अरे मारू नका त्याला. पाण्या म्हणतो मारा मारा अण्णा अजून मारा. राजा म्हणतो लाज वाटते का तुला पाण्या, माझा भाऊ आहे तू. पाण्या म्हणतो मला काही लाज नाही वाटत. अण्णा काय बोलला माहिती का, वहिनीला टेम्पोत आणलं ते वाईट झालं, चालत आणायला पाहिजे होतं वहिनीला, असं बोलला तो. अण्णा आता पुन्हा मारतात बरं का राजाला. शेवटी आता राजा म्हणतो मारू नका ना अण्णा. अण्णा लगे रडायला लागतात बरं का आणि म्हणतात काय रे, आत्ता ते 1 महिन्याचं सेलिब्रेशन केलं होतं ना राजा, अरे माझी लक्ष्मी रे घरातली, ही माझ्या लक्ष्मीला त्रास दिला तू. काय रे देवा, अरे याला बुद्धी दे रे, माझ्या सुनेला कष्ट पडू लागले बघ लक्ष्मी. त्यांच्या बायकोला म्हणतात आता फोटोतल्या आणि म्हणतात बघ आपल्या पोराला काही बुद्धी दे चांगली बघ, असा आशीर्वाद देणार आहे का हा घराला बाईचा. यशादा शेवटी म्हणतो अरे अण्णा जाऊ द्या ना, सोडा ना, त्यानं काही केलं नाही, मी समजवतो त्याला. मग अण्णा त्याला ओरडतात आणि रडत रडत बाहेर जातात. हे जरा ओव्हर वाटलं बरं का. आता अवनी कशी ओरडते बघा पाण्यावर. आता राजा म्हणतो काय रे पाण्या, तुझ्यामुळे मला मार बसला ना, केवढं लागलं बघ ना. लगेच अवनी म्हणते अरे राजा खूप दुखतंय का रे. लगेच पाण्या म्हणतो ओ वहिनी, अहो हा लहानपणापासून असाच मार खात आलेला आहे आणि हा मार खायच्याच लायकीचा आहे. शेवटी अवनी चिडून म्हणते गप रे तू कशाला काढायला लावतोय, तुझ्यामुळे अण्णाने याला मारलंय. आता पाण्या लगेच चुपचाप यशादाच्या मागे जाऊन लपतो बरं का.
राजाला म्हणते अवनी, सॉरी राजा, माझ्यामुळे मार बसला ना रे तुला. लगेच राजा म्हणतो, अरे मला काही नाही झालं, कुठे काय झालं, अरे माझा पाय व्यवस्थित आहे, हे बघा. अवनीला तो लगेच चालून वगैरे दाखवतो बरं का. हे बघा काही नाही झालं, बघा. अवनी आता आतमध्ये जाते आणि पुन्हा विचारते जाता जाता, बरं आहे ना रे राजा तुझं पाय. राजा म्हणतो, हो बरं आहे ना. अवनी आता पुन्हा त्याच्या खोलीत निघून जाते. मग हा पाण्या आहे ना, तो राजाच्या पायावर मारत म्हणतो, अरे मजा येऊ राहिली ना तुला, बघ कसा दुखतोय तुझा पाय. राजा म्हणतोय, गप्प बस रे, मारू नको. पाण्या म्हणतो, अरे लय मजा आली बरं का, या राजाला मार खाताना बघून लय मजा आली. मग राजा म्हणतो, मजा आली का तुला, थांब आता, तू पण याच लायकीचा आहे, तुझं लग्न होईल ना तेव्हा अण्णा तुला असंच तुझ्या बायको समोर हाणणार बरं का, माझा शाप आहे तुला, शाप. अशी छोटीशी गंमत जम्मत यांच्यामध्ये दाखवली. आता तो पाण्या हसून म्हणतो, शाप, अरे बाप रे. आणि ते त्यांच्या आत्या नाही का, ते शाप दिल्यावर अशी बोंबा मारते, काहीतरी विचित्रपणा येतो. आता ते सगळं पुन्हा एकदा तो पाण्या करून दाखवतो आणि यशोदा हसत असतो, काय चाललं तुमचं. आणि इकडे अवनीच्या बाबाच्या घरचा सीन दाखवलाय त्यांनी. आता तो राहिला सायला ते एक पात्रच आहे बाबा, ते विवान, तो त्या अवनीच्या वडिलांना कसं चिथवतो बघा या सीन मध्ये. मस्त दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. मंडळी आवडल्यास लाईक करा आणि आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अजून असे भरपूर प्रेक्षक आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नाहीये. माहित नाही का सबस्क्राईब करत नाही ते, पण प्लीज विनंती आहे तुम्हाला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे एपिसोड एन्जॉय करा. बघा आता तो विवान या अवनीच्या बाबांना भडकवत असतो आणि म्हणत असतो, मी त्या ड्रायव्हरच्या घरच्यांना चांगलं ओळखतो बरं का, त्यांनी सगळ्यांनी अवनीला जबरदस्ती डांबून ठेवलं असणार आहे घरात. त्या घरमालकाला सुद्धा धमकी दिली आहे त्या ड्रायव्हरने, एक नंबरचा गुंड पोरगा आहे तो राजा. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं असं काही होईल, पण खरंच चंद्रकांत देशमानेची मुलगी एका गुंडाच्या घरची सून म्हणून ओळखली जाईल असं वाटलं नव्हतं कधी. आता तेवढ्यात त्या विवानला कोणाचा तरी फोन येतो बरं का, नाटक करतोय बरं का तो प्रेक्षकांना. फोन उचलून म्हणतो, हॅलो, हा बोल रे. अरे जाऊ दे रे, कॅन्सल करा ते सगळं बुकिंग वगैरे, मला काही मंथली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट नाही करायची, सांगितलेलं कळत नाहीये का तुम्हाला, सोडा ते सगळं. आता पैसे पण नाही देणार मी तुम्हाला, आणि जे दिले ना ते ठेवा तुमच्याकडे, आणि मला फोन नका करू परत. नाटकं चाललेत प्रेक्षकांना, फक्त नाटकं चाललेत या विवानचे. फोन ठेवतो तो बरं का, आणि स्वतःच एक्सप्लेनेशन द्यायला लागतो, कारण त्याला कोणी काही विचारतच नाही ना, नुसते बघत असतात ते अवनीचे बाबा त्याच्याकडे. लगेच विवान म्हणतो, ते काय झालं, सॉरी ते या लोकांना असं बोलल्याशिवाय कळत नाही बरं का. महेश म्हणतो, काय रे बाबा काय झालं एवढं. लगेच आता तो म्हणतो, ते विवान खानापुरे आणि अवनी देशमाने यांच्या लग्नाला आज 1 महिना झाला असताना, त्यासाठीच मी सेलिब्रेशन प्लॅन केलं होतं. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं हे असं काही होऊन बसेल म्हणून. लगेच रडायचं नाटक करतो आणि म्हणतो, पैसे गेल्याचं दुःख नाही हो, पण मी अवनीला परत नाही आणू शकलो घरी, मला त्याचं वाईट वाटतंय. अंकल मला तुमच्यासाठी फार वाईट वाटतं हो, खरंच काहीच करू शकत नाहीये आपण अवनीसाठी, काहीच नाही. खरंच खूप खूप चुकीचं होतंय हो हे अंकल, आपण हरलो. आता लगेच त्या अवनीचे बाबा म्हणतात, ए विवान, तुझ्या या हारल्याच्या प्रसंगात मला नको मोजूस. ए विवान, तुझ्या या आपण मध्ये मला नको मोजूस. त्या ड्रायव्हरला वाटत असेल त्याने माझ्या पोरीला पळवून नेलं म्हणजे तो जिंकला. देशमाने म्हणतात मला, देशमाने, माझी मुलगी माझ्यापासून हिरावून नेणं हे त्या ड्रायव्हरच्या बापाला पण जमणार नाही, लक्षात ठेव विवान. असं ते विवानला धमकी देतात आणि निघून जातात. आता शेवटचं सीन तुम्ही बघत आहात. आता अवनी त्या घरात येते बरं का, आणि त्या म्हणजे त्या रूम मध्ये येते तिच्या, आणि ती रूम बघायला लागते आणि न्याहाळत त्या रूमला असं मनात विचार करते, मला वाटलं होतं मी या घरातून आता कायमची गेले, नवीन रूम, नवीन सुरुवात, आता मी एकटीच राहणार, सगळं माझ्या आयुष्यात आता बदलणार. पण आयुष्य कसं असतं ना, पुन्हा मी याच घरात आले. देवी आई, ह्या सगळ्या मागे तुझा काही विचार आहे का, असं काही असेल तर मला समजावून सांग देवी आई, असं अवनी मनाशीच बोलत असते आणि त्या रूमकडे बघत असते. आता तिचं एक सामान ती काढते बरं का, आणि ते सामान काढत असताना तिला त्या सगळ्या आठवणी आठवत आहेत. ती विचार करते, माझ्या मनाला असं का वाटतंय, हीच माझी पंढरी आणि इथूनच माझी वाट सुरू होते. म्हणजे माझ्या शिक्षणाचं या घरातून चीज होऊ दे देवी आई, मला माझी स्वप्न पूर्ण करायची ताकद मिळू दे, असं ती मनातल्या मनात बोलत असते स्वतःशी. आणि तिला आतापर्यंत घालवलेल्या सगळ्या आठवणी आठवत आहेत. या घरामध्ये अण्णांनी तिला किती जीव लावला, पाण्याने तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं, राजा तिच्यासाठी काय काय करतो, तिला खाऊ पिऊ घालतो, तिला चहा आणतो, धन्या तिच्यावर किती जीव लावतो, ओवाळून टाकतो जीव धन्या, तर तिला ते सगळं आठवतं बरं का. आणि या सगळ्याचा विचार करून ती मनातल्या मनात हसते आणि खुश होते की चला मी आली आहे, ती जागा अगदी योग्य आहे माझ्यासाठी, असं तिला काहीतरी वाटत असावं. फक्त तिची स्माईल दाखवली. आता इथेच त्यांनी एपिसोड संपवला बरं का मंडळी. आता पुढच्या प्रोमोत बघा, या पाण्याचं आणि पायलचं अफेअर अण्णांना कळलं. अण्णा त्याला विचारतात प्रोमोमध्ये, काय रे कोण आहे ती पोरगी.
पाण्या म्हणतो जाऊ द्या अण्णा, काही एवढं विचारू नका, ती पोरगी काही एवढी विशेष नाहीये. थोडक्यात हे सगळेजण या पाण्याच्या लग्नासाठी तयारी करतात बरं का. धन्या म्हणतो असं अण्णा अहो ती पोरगी एकच आहे. मग पाण्या म्हणतो आहे ती पोरगी, पण मी तिला लग्नासाठी नाही विचारू शकत, मी तिला या घरात नाही आणू शकत, तिचे हाल नाही करायचे मला लग्न करून या घरात आणून. मग अवनी त्याला म्हणते काय बोलतोयस तू पाण्या, हाल. आता अवनी पाण्याला कन्व्हिन्स करेल लग्नासाठी असं वाटतंय प्रेक्षक. बघूयात आता अवनी या घराला कसं वळण लावते आणि या सगळ्यांचं लग्न वगैरे लावून देते की काय, येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला दिसेलच. कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड रिव्ह्यू कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.